मित्रांनो, व्हिडिओ नंबर 297. चला तर सुरू करून पाहूया आजचा काय विषय ते समजून घेऊया. आजचा विषय मित्रांनो, कमी पाणी पिणे आरोग्याला घातक ठरते. कसं ते बघूया. योग्य प्रमाणात पाणी प्या, तंदुरुस्त आणि निरोगी राहा. कसं ते बघूया. आपल्याला सांगितले जाते की भरपूर पाणी प्यावे, पण खरोखर किती पाणी प्यावे हे किती जणांना माहीत असते बघूया. विशेषतः ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करणाऱ्या लोकांची किती पाणी प्यावे याची शास्त्रीय माहिती त्याच लोकांना नसते. व्हेरी गुड. अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण सहानी यांच्यामध्ये ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सामान्य व्यक्तीसाठी दररोज 2 ते 3 लिटर पाणी म्हणजे सुमारे 8 ते 10 ग्लास पाणी पिणे योग्य आहे. यामध्ये ऑफिसमधील वातानुकूलित वातावरण, कमी शारीरिक हालचाल आणि वैयक्तिक गरजा याचा विचार करून हे प्रमाण ठरवले जाते. व्हेरी गुड. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज वेगळी असते. त्यामुळे वजन, हवामान आणि कामाचं स्वरूप लक्षात घेऊन पाण्याचे प्रमाण कमी जास्त केले पाहिजे. व्हेरी गुड. पाण्याची कमतरता आणि परिणाम काय ते बघा. काही लोक फारच कमी पाणी पितात. दिवसभरात एखादा ग्लास पाणी पुरेसे समजतात. मात्र त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. पुरेसे पाणी न मिळाल्याने सांध्यातील ग्रीस सारखा द्रव कमी होतो आणि हाडांना त्रास होतो. शिवाय पाणी कमी पडल्यास हृदयावरही ताण येतो, कारण शरीरात रक्ताचा योग्य प्रवाह राहण्यासाठी पाणी महत्वाचे असते. सौम्य डिहायड्रेशनमुळे सुद्धा थकवा, एनर्जी कमी होणे आणि एकूण शरीरावर दूरवरचे परिणाम होतात. लक्षात घ्या मित्रांनो, फार चांगली माहिती आहे. खूप जास्त पाणी प्यायले तर काय होते तेही बघा. काहींना वाटते जास्त पाणी प्यायल्याचे शरीराला अधिक फायदा होईल, पण तसे होत नाही. अति प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे वॉटर इंटॉक्सिकेशन हा त्रास उद्भवतो. त्यामुळे शरीर सुजते, वजन वाढल्यासारखे वाटते आणि थकवा जाणवतो. हे लक्षण तात्पुरते असले तरी खूप जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास धोकादायक ठरू शकते. पाणी कमी किंवा जास्त प्यायल्यास होणारे त्रास काय ते बघूया. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्वचा कोरडी पडते, तोंडाला कोरड पडते, चक्कर येते, रक्तदाब कमी होतो आणि लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. अति प्रमाणात पाणी प्यायल्यास डोकेदुखी, उलटी, अशक्तपणा व गुंगी येण्याची शक्यता असते. काही गंभीर प्रकरणांमध्ये फुफ्फुसात पाणी साठले किंवा मेंदूवर परिणाम होण्याचाही धोका असतो. शरीराला आवश्यक तितके पाणी मिळाले पाहिजे. जास्तीचा अतिरेक आणि कमी प्रमाण दोन्ही शरीरासाठी हानिकारक असते. आपल्या जीवनशैलीनुसार आणि शरीराच्या इच्छेनुसार पाणी पिण्याची सवय लावणे महत्वाचे आहे. त्यामुळे योग्य प्रमाण राखून शरीर हायड्रेट ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. तहान लागल्यास पाणी प्यावे का काय ते बघूया. खूप तहान लागली असेल तर त्याचा अर्थ शरीर आधीच डिहायड्रेट झाले आहे. त्यामुळे तहान लागण्याची वाट न पाहता योग्य प्रमाणात पाणी पीत राहावे. मात्र तहान खूपच जास्त लागत असेल आणि सतत पाणी प्यावेसे वाटत असेल तर ते कधी आजाराचे लक्षण असू शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे.
आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.